हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 23 जून 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून. आजचं लेक्चर सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला स्वरूप सांगतो आपल्या लेक्चरचं कसं असतं. रोज पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत ना त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. सो आजचं डिस्कशन सुरू करण्याच्या अगोदर आजच्या न्यूजमध्ये कोणकोणते महत्त्वाचे आर्टिकल आहेत त्याचा एक ओव्हरव्ह्यू सांगतो आणि कोणकोणते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आणि नंतर आपण टोटल आर्टिकल बघण्यासाठी सुरुवात करूया. सो आजचं 23 जून 2021चं डिस्कशन स्टार्ट करू. सो लेट स्टार्ट. ओव्हरव्ह्यू बघत असताना हे जे दोन आर्टिकल आहेत ना त्याच्यामध्ये एवढी काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन नाही, ते आपण डिटेलमध्ये नाही बघणार. इथंच तुम्हाला याची इन्फॉर्मेशन सांगतो. हे जे आर्टिकल आहे ना ते डिपेंड आहे बेलारूसवरती. बेलारूसमध्ये मेमध्ये एक इन्सिडेंट झाला होता. जे एक प्लेन आहे ते बेलारूस गव्हर्नमेंटनं फोर्सफुली लँड करायला लावलं होतं, कारण त्यांचा असा डाऊट होता की त्याच्यामध्ये एक सस्पिशियस पर्सनॅलिटी आहे जे इथं त्यांचा फोटो दिला आहे. परंतु ते ऑब्वियसली ते एक जर्नलिस्ट आहेत खऱ्या अर्थानं आणि त्यांच्यावरती मग डाऊटफुल सिच्युएशन निर्माण करून किंवा डाऊटफुल पर्सनॅलिटी आहे म्हणून त्यांना तिथं फोर्सफुली ते जे विमानामध्ये प्रवास ते ज्या विमानामध्ये प्रवास करत होते ना ते विमान फोर्सफुली त्यांनी बेलारूस गव्हर्नमेंटनी खऱ्या अर्थानं फोर्सफुली लँड करायला लावलं आणि त्यांना तिथं अरेस्ट करण्यात आलं. आणि त्याच्यामुळं मग युनायटेड नेशन असेल किंवा USA जी कंट्री आहे त्यांनीसुद्धा बेलारूसवरती वेगवेगळे सँक्शन्स लावलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. आणि त्याचंच भाष्य करणारे हे आर्टिकल आहे, बाकी काही विशेष नाही. याच्यामधून जर घ्यायचं झालं तर युनायटेड नेशनविषयी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. USAचं लोकेशन आणि बेलारूसचं लोकेशन काय आहे आणि USA सोबत आणि बेलारूससोबत इंडियाचं रिलेशनशिप काय आहे हे बघून ठेवायला पाहिजे. एवढंच आहे या आर्टिकलमध्ये. आणि हे जे आर्टिकल आहे ना ते आता ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालं आहे. कोविड-19मुळे खूप काय एज्युकेशन सिस्टम आपली बदलली आहे आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन क्लासेसला महत्त्वाचा प्रेफरन्स दिला जातो. आणि त्याच्यामध्ये मग जी मुलं आहेत ना स्टुडंट आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्या लेक्चरवरती किंवा त्या एज्युकेशनवरती कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी पेरेंट्सनी कोणकोणती पावलं उचलली गेली पाहिजेत पेरेंट्सकडून त्यांच्या पालकांकडून ते सांगणारे आर्टिकल आहे. याच्यामध्ये काय विशेष इन्फॉर्मेशन असे आपले फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्यासाठी नाही आहे. हे जे आहे ना हे आर्टिकल आहे ते नवीन वॅक्सिनेशन पॉलिसी आता 2 दिवस झाला आपण बघतोय मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन करण्याचा ताकद जी आहे गव्हर्नमेंटची वाढलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्येच आता जर आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल आणि तिसऱ्या लाटेपासून वाचायचं असेल तर मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन लोकांचं करणं गरजेचं आहे हे सांगणार हे आर्टिकल आहे. हे आपण थोडक्यात बघणारच आहोत. त्यानंतर पॉलिसी क्रीप आहे ई-कॉमर्सबद्दल या आर्टिकलमध्ये बोललं गेले, त्यामुळं हे आर्टिकल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हे जे आर्टिकल आहे आता लक्षद्वीपमधले एक फिल्म मेकर आहेत, फिल्म मेकर लेडीज आहे, ती महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे, पण त्यांनी एका न्यूज चॅनलवरती जे तिथले प्रशासक आहेत पटेल त्यांच्यावरती त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत नवीन त्याच्यावरती टीका केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर सेडिशनचे म्हणजे देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अपोलोजाईजसुद्धा केलं होतं. परंतु मग हिस्ट्रीमध्ये अशा प्रकारचं जे सेडिशनचे चार्जेस आहेत ते कशा पद्धतीनं त्याचा यूज केला गेला आहे लोकांचा आवाज दाबण्यासाठी हे सांगणार हे आर्टिकल आहे, आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर हे जे आर्टिकल आहे ना ते कोविड-19 विषयी जी मिसइन्फॉर्मेशन पसरवली जाते लोकांमध्ये ती कशा पद्धतीनं पसरवली जाते आणि त्याचे साईड इफेक्ट काय काय होतात हे सांगणारं आर्टिकल आहे. हे आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. हे जे आर्टिकल आहे ते टाकलिंग हिंदुत्व बेगर्स म्हटले. याच्यामध्ये हे सांगितलं आहे की फक्त दलितांनी आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन चालणार नाही, तर हिंदू अप्पर कास्ट जे आहे त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे समाजातली जी सेक्युलरिझम पॉलिसी आपली आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये सेक्युलरिझम जे दिलं आहे ती खरं तर सत्यात उतरलेली आपल्याला पाहाव्यास मिळेल. आता याच्यामध्ये सेक्युलरिझमचा उल्लेख आला आहे. सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि हे धर्मनिरपेक्षता आपल्या घटनेच्या प्रस्तावनेत आहेत. आता घटनेची प्रस्तावना तुम्हाला पाठच असायला पाहिजे. तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये ती डायरेक्ट यूज करू शकता. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, वी द पीपल ऑफ इंडिया, ती जी आहे ना प्रस्तावना ती आपण खऱ्या अर्थानं आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे आणि ती असेलच. खूप वेळा आपण ज्यावेळेस शाळेत होतो किंवा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस ती आपण खूप वेळा म्हटली आहे, तुम्हाला आठवत असेल. आणि त्यामुळं ती खऱ्या अर्थानं आणि ती खूप महत्त्वाची आहे. डायरेक्ट तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये त्याचा उपयोग करू शकता. आणि त्याच्यामधलीच एक कन्सेप्ट जी धर्मनिरपेक्षता आहे ती कुठंतरी इथं जस्टिफाय करण्याचा प्रयत्न या आर्टिकलमध्ये केला आहे. त्यामुळे या आर्टिकल आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर चला बघूया पहिला आपला आर्टिकल आपल्याला कोणतं बघायचं आहे.
सो लेट स्टार्ट. पहिला आर्टिकल बघूया. तर पहिला आर्टिकल जे आहे नाही ते पहिलं आर्टिकल आपण बघणार आहोत. सेडिशन चार्जेस विषयीचे जे पहिलं आर्टिकल आहे ते बघणार आहोत आपण. या आर्टिकल हे जे आर्टिकल आहे ना ते बेस आहे आयशा सुलताना, जे लक्षद्वीपचे फिल्म मेकर आहेत ना त्या पर्सनॅलिटीवर डिपेंड आहे. ह्या ज्या आयशा सुलताना आहेत ना त्यांनी जी नवीन पॉलिसी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली नवीन जी पॉलिसी आली होती लक्षद्वीपमध्ये त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन मी अगोदर पण सांगितले, त्याच्यावर भरपूर आर्टिकल येऊन गेलेत. थोडक्यात इन्फॉर्मेशन त्याची काय, तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली तिथं पंचायत इलेक्शनमध्ये बदल केले गेले, म्हणजे पंचायतची जी पॉवर आहे ती काढून घेण्यात आली. आणि त्याच्यामध्ये एक नवीन हास्यास्पद लॉ काय आला होता, तर 2पेक्षा जास्त अपेक्षा असणाऱ्या लोकांना पंचायत इलेक्शन लढवता येणार नाही. तो खूप कॉन्ट्रोवर्शियल होता. त्यानंतर सेकंड जे होतं ते बीफ बॅन होतं. बीफ लोक तिथले खाऊ शकत नाहीत असा एक लॉ करण्यात आला होता. त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली नंतर काय आलं होतं, तर रस्ता जो हायवे आहे तो हायवे डेव्हलपमेंट करायचं ठरलं होतं त्याच्या अंतर्गत. त्याच्यामुळं लोकवस्ती जी आहे ती सुद्धा हटवण्यात आली होती आणि त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही विचार त्याच्यामध्ये केला गेला नव्हता. त्यामुळे सुद्धा त्याच्यावरती खूप टीका झालेली आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. अशा प्रकारचे जे ॲक्ट आले होते ना त्याच्यावरतीच टीका करत असताना एका न्यूज चॅनलवरती त्यांनी हे जे ॲक्ट यांच्याद्वारे आणले आहे ते बायो वेपन आहे असं त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं. म्हणजे जैवशस्त्र एकंदरीत आहे, जैवशस्त्रासारखा त्याचा उपयोग केला जातो प्रशासनाकडून असं त्यांचं मत होतं. आणि त्याच्यामुळंच त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि त्यानंतर त्यांनी अपोलॉजाईज सुद्धा केलं होतं, त्याची माफी सुद्धा मागितली होती की मी इंटरव्ह्यूमध्ये जे शब्द वापरलेले आहेत ते खऱ्या अर्थानं चुकीचे आहेत आणि त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते अशा प्रकारचं वक्तव्यसुद्धा त्यांनी त्यानंतर त्यांच्या लास्टच्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी दिलं होतं. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये भरपूर काय असे ॲक्ट्स आणले गेले आहेत की त्याच्यामुळे खूप कॉन्ट्रोवर्सी केरळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून ह्या ज्या आयशा सुलतान आहेत त्यांनी काय सांगितलं होतं की त्यांच्याकडून जे टुरिस्ट येत आहेत ना लक्षद्वीपमध्ये त्यांना 15 दिवसांचं क्वारंटाईन करण्याची त्याच्या अगोदर पॉलिसी होती, परंतु ती पॉलिसी कुठंतरी यांनी रद्द केली. आणि त्याच्यामुळे लक्षद्वीपमध्ये त्याच्या अगोदर कोरोना व्हायरस एवढ्या प्रमाणात पसरला नव्हता, परंतु ती पॉलिसी रद्द केल्यामुळे बाहेरून येणारे टुरिस्ट जे आहेत ते कोरोना घेऊन आले आणि त्यांच्यामुळे लक्षद्वीपमध्ये सर्वत्र कोरोना पसरला असं त्यांनी सरळ मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आणि त्याच्यामुळेच कुठंतरी त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर त्यांनी अपोलॉजाईज सुद्धा केलं होतं. परंतु या आर्टिकलमध्येच काय सांगितलं आहे की इतिहासामध्ये सुद्धा हे जे सेडिशनचे चार्जेस आहेत ना ते एक पॉलिटिकल वेंडेटा म्हणून किंवा एक रिव्हेंज घेण्यासाठी सरकारकडून उपयोगात आणलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये मग ब्रिटिश सरकारचा सुद्धा उल्लेख या आर्टिकलमध्ये आलेला आहे. मग त्याच्यामध्ये लोकांचा आवाज दाबण्यासाठी, मीडियाचा आवाज दाबण्यासाठी सुद्धा देशद्रोहाचे गुन्हे दाखल केलेले आपण पास्टमध्ये सुद्धा अनेक एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये मग मॉडर्न हिस्ट्रीचा उल्लेख खऱ्या अर्थाने येत आला आहे. मग त्याच्यामध्ये 1922मध्ये गांधीजींवरती सुद्धा इंग्रज सरकारने अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले होते. त्याच्या अगोदर इंडियन पिनल कोडमध्ये काय प्रोव्हिजन आहे मी तुम्हाला अगोदर ती सांगतो. इंडियन पिनल कोडमध्ये IPC ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सेक्शन 124A च्या अंतर्गत सेडिशन चार्जेस लागतात, म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो कलम 124A इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत. आणि त्याच्या अंतर्गतच 1922मध्ये महात्मा गांधी जे आहेत त्यांच्यावरती इंग्रज सरकारकडून अशा प्रकारचे सेडिशनचे चार्जेस लावले होते, देशद्रोहाचे चार्जेस सुद्धा लावण्यात त्यांच्यावर आले होते. परंतु त्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचा अपॉलॉजी वगैरे दिली नव्हती. उलट इंग्रज गव्हर्नमेंटला त्यांना सोडावं लागलं एक नॉमिनल पनिशमेंट करून. कारण का, तर त्यांनी सरळ त्यावेळेस त्याचं जस्टिफिकेशन केलं होतं. म्हणजे ते जे प्रोटेस्ट करत आहेत, लोकांना एकत्र करत आहेत, ते त्या इंग्रज गव्हर्नमेंटच्या दृष्टीतून इंग्रजांच्या विरोधात हे लोकांना भडकवत आहेत असा त्यांचा जे स्टेटमेंट गांधीजींबद्दल होतं तसं होतं. परंतु गांधीजींनी त्याच्यावर काय सांगितलं होतं की हे माझं कर्तव्य आहे की माझ्या देशवासियांना मी एकत्र करणं आणि जे खरं आहे, जे सत्य आहे ते सांगणं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा देशद्रोह मी केला नाही, उलट देशाला अभिमान वाटेल असंच कार्य मी केलं, असं जस्टिफिकेशन खऱ्या अर्थानं गांधीजींनी त्यावेळेस दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपॉलॉजी त्यांनी दिली नव्हती की माझी चूक झाली वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी. आणि इथं सुद्धा मग या आर्टिकलमध्ये कुठंतरी सांगितलं आहे की इथं सुद्धा जे
आयशा सुलताना यांच्याकडून केलं गेलं होतं किंवा क्रिटिसिझम केलं गेलं होतं, तर ते कुठंतरी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या अंतर्गत येतं. त्यामुळे त्यांना इनडायरेक्टली यांना हे सांगायचं की यांना सुद्धा कुठंतरी अपोलोजाईज करायची गरज नव्हती. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांचा सुद्धा उल्लेख इथं आला आहे. त्यांना सुद्धा शिक्षा झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. त्याच्यामध्ये मग त्यांचं आता इथं बाळ गंगाधर टिळक यांची 2 वृत्तपत्र होती. एक केशरी होतं आणि दुसरं कोणतं होतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरं जाऊ द्या, मी इथं सांगतो तुम्हाला. हे पहिलं होतं केशरी आणि दुसरं होतं मराठा नावाचं वृत्तपत्र होतं. केशरी जे होतं ते मराठी लँग्वेजमधून होतं आणि मराठा जे होतं ते इंग्लिश लँग्वेजमधून होतं त्यांचं वृत्तपत्र. हे तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन पास्टमध्ये फॉर्म झाला आहे, फ्युचरमध्ये सुद्धा फॉर्म होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गांधीजींबद्दल सगळे जे प्रोटेस्ट आहेत ना ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. आंदोलनं जी महत्त्वाची होती ती माहिती असायला पाहिजे, त्याचं बॅकग्राऊंड माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर इथं बाळ गंगाधर टिळकांना सुद्धा त्यांनी त्यांचं जे केशरी वृत्तपत्र होतं ना त्याच्यामध्ये त्यांनी क्रिटिसिझम केलं होतं इंग्रज सरकारवरती आणि त्यामुळे त्यांच्यावरती सेडिशनचे चार्जेस लागले होते. त्यांना नॉमिनल पनिशमेंटसुद्धा त्याच्यामध्ये झाली होती. 1897ची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पनिशमेंट भोगली, परंतु कोणत्याही प्रकारची अपॉलॉजी दिलेली नव्हती. उलट त्यांनी त्यांच्या पोझिशनचं जस्टिफिकेशन केलं होतं की माझी पोझिशन कशा पद्धतीनं बरोबर आहे. म्हणजे इथं या आर्टिकलमध्ये एकंदरीत आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अशा प्रकारचे सेडिशनचे चार्जेस लावणं, लोकांचा आवाज दाबणं किंवा लोकांवरती दबाव निर्माण करतं सरकारकडून, हे काय नवीन नाही. इंग्रज सरकारमध्ये पण हे होत होतं आणि आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा या गोष्टी होत आहेत असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता या आर्टिकलचा कोर तुम्हाला मी समजावून सांगितला. आता याच्यातले की पॉईंट काय काय आपल्याला घ्यायचे आहेत, तर पहिल्यांदा 124A इंडियन पिनल कोडचा सेक्शन जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर लक्षद्वीप रिडेव्हलपमेंट काय आहे, त्याच्यामध्ये नवीन काय काय प्रोव्हिजन्स आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर मग त्याच्यावरती काय कॉन्ट्रोवर्सी हे तुम्हाला समजेल. त्यानंतर महात्मा गांधींचा उल्लेख आलेला आहे. 1922चा कालावधी इथं नोटेड केला आहे. मग 1922च्या आसपास कोणकोणते प्रोटेस्ट होते, काय ॲक्टिव्हिटीज मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत ते आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर बाळ गंगाधर टिळक यांचा उल्लेख आलेला आहे. मग त्यांची 2 वृत्तपत्र होती ती मी तुम्हाला सांगितली, त्याचं महत्त्व काय होतं. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी मग कोणत्या प्रकारचं आंदोलन केलं होतं का, त्याची लिडरशिप त्याच्यामध्ये कशा प्रकारची होती. मग त्याच्यामध्ये लाल बाल पाल हे पण येतं. मग ते त्रिसूत्री तुम्हाला ती सुद्धा माहिती असायला पाहिजे. हे सर्व या आर्टिकलमधून आपल्याला घेण्यासारखं आहे आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून. समजते म्हणजे टोटली मॉडर्न हिस्ट्रीवर डिपेंड हे आर्टिकल आहे. त्याचबरोबर इंडियन पिनल कोड 124A हे सुद्धा बघून ठेवायला पाहिजे. समजते. याच्यासाठी हे आर्टिकल महत्त्वाचं ठरतं. एवढंच आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं आर्टिकल बघूया आपल्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल जे आहे ते टॉप डाऊन मिस इन्फॉर्मेशन. आता मिस इन्फॉर्मेशनवरती डिपेंड हे आर्टिकल आहे. म्हणजे आपल्याला जी कोविडविषयीची इन्फॉर्मेशन मिळते ना, कोरोना व्हायरसविषयीची जनतेमध्ये जी इन्फॉर्मेशन जाते त्याचं सोर्स नेमकं काय आहेत आणि त्या सोर्समुळंच खऱ्या अर्थानं मिस इन्फॉर्मेशनसुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे रुमर्स वेगवेगळे, अफवा वेगवेगळ्या कोविड-19बद्दल पसरवल्या जात आहेत. मग त्याच्यावरती कुठंतरी आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मग आपल्याला सोर्स कळायला पाहिजे, नेमकं सोर्स काय आहेत. मग त्याच्यामध्ये यांनी सांगितलं की आपल्या डोमेस्टिक पार्टीज ज्या भारतीय वेगवेगळे पक्ष आहेत त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन लोकांना जात असते. त्याचबरोबर पत्रकारांकडून इन्फॉर्मेशन म्हणजे न्यूज पेपर जे असतात किंवा न्यूज मीडिया चॅनल जे आहेत त्यांच्यामार्फत लोकांना इन्फॉर्मेशन जात असते. त्याचबरोबर वेगवेगळे ॲक्टिव्हिस्ट ग्रुप्स जे आहेत, वेगवेगळे ॲक्टिव्हिस्ट ग्रुप्स आहेत. मग त्याच्यामध्ये NGO आल्या, सगळ्याच प्रकारचे इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिस्ट आले किंवा ग्रुपमध्ये ॲक्टिव्हिटी करणारे आले, ते सर्व येतात. या अशा प्रकारच्या ग्रुप्सकडून सुद्धा इन्फॉर्मेशन दिली जाते, जनतेमध्ये इन्फॉर्मेशन पसरवलं जाते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये मग फेसबुक खऱ्या अर्थानं आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे किंवा मग इतर कोणतेही ट्विटर आहे, इतर सर्व जे प्लॅटफॉर्म आहेत ते सर्व येतात. हे सर्व सोर्स आहेत लोकांचे इन्फॉर्मेशन मिळवण्याचे. बरोबर आहे. या महत्त्वाच्या सोर्सकडूनच खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीविषयीची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असते. बरोबर आहे. मग जे मिस इन्फॉर्मेशन केलं जातं, जशी इन्फॉर्मेशन या सर्वांकडून दिली जाते ना तशी मिस इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला याच्यातूनच मिळते. मग वारंवार आपण बघतो की व्हॉट्सअपवरती वेगवेगळे चुकीचे मेसेज पसरवले जातात आणि त्याच्यावरती लोक सहजरित्या विश्वाससुद्धा ठेवतात. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं गैरसमज निर्माण होतात. त्याच्यामध्ये मग भारतामध्ये विशेष करून कोरोनिल किट जे आहे, रामदेव बाबा जे आहे त्यांचे पतंजली
जे आहे त्यांच्याकडून डेव्हलप केले गेले. त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की कोरोनिल जे आहे ना किट, ते 100% कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी खऱ्या अर्थानं उपयोगाचं आहे. परंतु त्याच्यावरती कोणतंही ऑफिशियल एव्हिडन्स नाही खऱ्या अर्थानं. त्याची फक्त ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी लोकांमध्ये मिसइन्फॉर्मेशन लोकांना दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. त्याचबरोबर त्यांच्या एका ऑफिशियलनं काय सांगितलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं अप्रुव्हल आम्हाला दिले गेले, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून अप्रुव्हल दिले गेले. परंतु ती कुठंतरी चुकीची इन्फॉर्मेशन होती, ती कुठंतरी खोटी इन्फॉर्मेशन होती. त्यानंतर गव्हर्नमेंटकडून त्यांना किंवा सुप्रीम कोर्टाकडून त्यांना समनसुद्धा बजावण्यात आलं होतं अशा प्रकारची मिसइन्फॉर्मेशन देऊ नये म्हणून त्यांच्या प्रोडक्टबद्दल. आणि त्यांचं प्रोडक्ट हे खऱ्या अर्थाने इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बनवले गेले. परंतु त्यांच्याकडून काय सांगितलं जातं की कोरोनावरती 100% कारगर आहे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी. परंतु तशा प्रकारचं कोणतंही इन्ग्रेडियंट किंवा कोणत्या प्रकारचं घटक त्याच्यामध्ये नाही आहेत किंवा कोणत्याही प्रकारचे सायंटिफिक प्रूव्ह त्याला नाही आहे. परंतु त्यांच्याकडून स्वतःचा प्रोडक्ट खपवण्यासाठी, स्वतःचा प्रोडक्ट जास्त विक्री करण्यासाठी कुठंतरी मिसइन्फॉर्मेशन लोकांमध्ये पसरवली जाते असं सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्यानंतर पुढं पॉलिटिकल वेंडेटा सुद्धा आहे. विरोधी पक्ष जे आहे तो सत्तेतील पक्षावरती टीका करण्यासाठी वगैरे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाषणातून मिसइन्फॉर्मेशन लोकांना फक्त पॉलिटिकल वेंडेटा किंवा पॉलिटिकल रिव्हेंज घेण्यासाठी पसरवत असताना सुद्धा आपल्याला दिसतो. त्याचनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आत्ताच तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पसरवत असतात. यूट्यूबवरती वेगळीच माहिती दिली जाते, फेसबुकवरती वेगवेगळ्या पोस्ट केल्या जातात. त्याच्यामुळं सुद्धा मिसइन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचत असते, चुकीची इन्फॉर्मेशन पोहोचत असते. आताच तुम्ही बघितलं की कोविड-19चे जे वॅक्सिन आहे ना आपलं, त्याच्याविषयी वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी समज आहेत. मग त्याच्यामध्ये मग तुमची सेक्शुअल पॉवर कमी होते असं सुद्धा एक मिसइन्फॉर्मेशन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. न्यूजमध्ये सुद्धा होतं ते. त्यानंतर वॅक्सिन घेतल्यानंतर काही दिवसातच मरण येतं अशा प्रकारे सुद्धा अफवा आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग याच्यामुळं एक कम्युनिटी, एक जमात न्यूजमध्ये होती, डोगरिया कोंड ही जमात न्यूजमध्ये होते. त्याच्याविषयी विशेष इन्फॉर्मेशन तुम्हाला काढायला सांगितली होती. आणि तिथं सुद्धा बघितलं की कोरोना वॅक्सिनची टीम ज्यावेळेस वॅक्सिन देण्यासाठी तिथं गेली ना, त्यावेळेस तिथले जे लोक होते ते कुठंतरी तिथून वाईप्ड आउट झालेले आपल्याला पाहावेस मिळाले, खऱ्या अर्थानं पसार झालेले तिथून आपल्याला पाहावेस मिळाले. कारण का तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारची मिसइन्फॉर्मेशन आहे कोविड वॅक्सिनविषयी आणि ती कुठंतरी आपल्याला पुढच्या लाटेशी लढण्यासाठी घातक ठरू शकते असंही सांगणारं आर्टिकल आहे. आणि याच्यामध्ये मग मिसइन्फॉर्मेशन कशा पद्धतीने पसरत आहे याच्यावरती गव्हर्नमेंटनं फोकस करण्यापेक्षा करेक्ट इन्फॉर्मेशन लोकांमध्ये कशा पद्धतीने आपण पसरवू शकतो याच्यावरती गव्हर्नमेंटनं फोकस करणं गरजेचं आहे. मग त्याच्यावरती कोणतेही प्लॅटफॉर्म असू द्या, सोशल मीडिया असू द्या किंवा पॉलिटिकल पार्टीज असू द्या किंवा जर्नलिझम असू द्या किंवा इतर कोणतेही प्लॅटफॉर्म असू द्या, त्याच्यावरती जी मिसइन्फॉर्मेशन पसरते त्याच्यावरती लक्ष देण्यापेक्षा आपण कशा पद्धतीनं लोकांपर्यंत करेक्ट इन्फॉर्मेशन योग्य शक्ती वापरून पोहोचवू शकतो, इंटेन्सिटी वापरून पोहोचवू शकतो, हे लक्ष देणं, याच्यावरती जास्त गव्हर्नमेंटनं लक्ष देणं गरजेचं आहे असंही सांगणारं आर्टिकल आहे. समजतंय? एवढंच आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं आर्टिकल बघू. आता याच्यामध्ये सोशल मीडियाचा काय रोल आहे समाजामध्ये याच्यावरती एक शॉर्ट नोट तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचा आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही उपयोग करू शकताय. बरोबर आहे. आणि त्यानंतर दुसरं, जी मिसइन्फॉर्मेशनबद्दल जर एसे वगैरे आला किंवा GS मध्ये मिसइन्फॉर्मेशन विषयी जर रिलेटेड क्वेश्चन वगैरे आला ना, तर तो तुम्हाला लिहिता यावा याच्यासाठी हे आर्टिकल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अशा प्रकारचे आर्टिकल. त्याच्यामध्ये मग GS मधल्या आन्सर लिहित असताना मिनिमम 5 पॉईंट तुम्हाला लिहिणं गरजेचं असतं. जर तुम्हाला, आणि ते मिनिमम 5 पॉईंट जे आहेत ना ते रिपीट व्हायला नको आहेत आणि इफेक्टिव्ह आन्सर लिहिणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी तुमच्याकडं जास्त इन्फॉर्मेशन असण्यापेक्षा करेक्ट इन्फॉर्मेशन असणं गरजेचं असतं. त्याच्यासाठीच आपण आर्टिकल बघणं गरजेचं असतं. याच्यासाठी सुद्धा हे आर्टिकल महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं उल्लेख केला इथं आला आहे. मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनविषयी बेसिक इन्फॉर्मेशन मी वारंवार सांगतोय, प्रत्येक ग्रुपविषयी, प्रत्येक इंटरनॅशनल संघटनेविषयी. ती तुम्ही काढून ठेवलीच असेल, नसेल तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बघून ठेवा आणि त्याची वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं असतं. मी याच्या अगोदर पण महत्त्वाचे ग्रुप तुम्हाला सांगितले होते की कोणकोणते आपण बघून ठेवायचे आहेत, वारंवार न्यूजमध्ये असणारे. समजते तुम्हाला? एवढंच आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं आर्टिकल आपल्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे ते बघूया. पुढचं आर्टिकल जे आहे ना, आता गेले 2 दिवस आपण काय बघतोय
तर मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन आपण करतोय, मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन करण्यामध्ये आपण सक्सेस ठरतोय. मग या आर्टिकलचा कोर गाभा काय तर आत्ताच आपण कालच्या न्यूजपेपरला बघितलं होतं की एका दिवसात आपण 8.6 मिलियन डोसेस देऊन कंप्लीट केले होते. म्हणजे ती कुठंतरी चांगली गोष्ट आहे. परंतु दुसरी साईड जर आपण बघितली ना तर ती अशी आहे की 17% लोकसंख्येला फक्त आपण ग्लोबलच्या तुलनेत फक्त 17% लोकसंख्येला आपण 1 डोस देऊ शकलोय आणि 2 डोस दिलेली लोकसंख्या फक्त 4% आपल्यात. आणि जर अदर कंट्रीशी कंपॅरिझन केलं त्याच्यामध्ये USA आहे, UK आहे. USA मध्ये 53% लोकसंख्येला पहिला डोस मिळाला आहे ऑलरेडी आणि युनायटेड किंगडममध्ये 64% लोकसंख्येला पहिला डोस मिळाला आहे ऑलरेडी. बरोबर आहे. त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण कुठंतरी खूप पाठीमागं आहे असं सांगणारं हे आर्टिकल आहे. आणि याच्यामध्ये हे सांगितलं की एका दिवसात आपण एवढं कंप्लिशन केलं म्हणजे हुरळून जायची काही गरज नाही. अदर कंट्रीजचा जर ग्राफ बघितला तर तो आपल्यापेक्षा खूपच पुढं आहे हे आपल्याला दिसतं असं सांगणार हे आर्टिकल आहे. मग याच्यावरती जर भविष्याचा विचार केला ना आपण तर आपण कोविशिल्डवरती जास्त डिपेंड आहे. त्याचबरोबर कोवॅक्सिन प्रोग्राम आहे त्याच्यावरती जास्त डिपेंड आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला कुठंतरी अडथळे निर्माण झालं तर तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी आपल्याला खूप प्रॉब्लेम येऊ शकतात, खूप अडचणी येऊ शकतात असं सांगणार हे आर्टिकल आहे. याच्यामध्ये हे सांगितलं आहे की जर तिसऱ्या लाटेसोबत आपल्याला यशस्वीरित्या फाईट करायची असेल किंवा तिसरी लाट येण्यापासून रोखायचं असेल ना तर प्रायोरिटी आपली ही पाहिजे की लवकरात लवकर वॅक्सिनेशन कंप्लीट करणं, लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकसंख्येला वॅक्सिनेट करणं ही आपली पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे हे सांगणारं हे आर्टिकल आहे. आता एवढंच कोर गाभा या आर्टिकलला माहिती. त्याच्यामध्ये मग कोवॅक्सिनचा उल्लेख आला आहे. मग कोवॅक्सिन प्रोग्रामचा आता कोर तुम्हाला समजला या आर्टिकलमध्ये नेमकं लेखकाला काय सांगायचं आहे. पण याचे जे एक्झामच्या दृष्टीतून की पॉईंट काय काय आहे तर कोवॅक्सिन प्रोग्राम आहे. मग कोवॅक्सिन प्रोग्रामविषयी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यानंतर कोविशिल्ड आहे ते कोणी डेव्हलप केले, कोणत्या कंट्रीनं, मग ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्या कंट्रीसोबत आपलं रिलेशन कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर आता वॅक्सिनेशनमुळं ट्रिप्स ॲग्रीमेंट जास्त न्यूजमध्ये होता, मग त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग ट्रिप्स ॲग्रीमेंट आला म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आलं, मग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनविषयी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि महत्त्वाचे ग्रुप मी तुम्हाला अगोदर पण सांगितले ते इंटरनॅशनल ग्रुप कोणकोणते आहेत आणि ते आपण करून ठेवायला पाहिजे. आत्ता पण सांगतो, पहिल्यांतर ते युनायटेड नेशन वारंवार न्यूजमध्ये असतं हे आपण करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये असतं ते आपण करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे ते करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर ब्रिक्स वारंवार न्यूजमध्ये असतं ते आपण करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, त्याला नाटो आपण म्हणतो, ते आपण करून ठेवायला पाहिजे. अशा अनेक ग्रुप आहेत ते अनेक वेळा न्यूजमध्ये असतात. आत्ता महत्त्वाच्या न्यूजमध्ये असणारे हे तुम्हाला मी सांगितलेत, अनेक आहेत. आता जेवढे माझ्या लक्षात आले तेवढे सांगितलेत. अशा प्रकारचे सर्व ग्रुपच्या शॉर्ट नोट तुमच्याकडे असायला पाहिजे. याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला ना तरी तुम्हाला त्याच्यावरती मिनिमम 150 वर्ड्समध्ये लिहिता आलं पाहिजे ॲट अ टाईम. आणि मॅक्झिमम टाईम आपल्याला एक ॲन्सर लिहिण्यासाठी 7 मिनिट असतो जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन समजावून घ्यायचं आहे आणि त्याचं इफेक्टिव्ह ॲन्सर राईट करायचं आहे, समजते. आणि हे खूप डिफिकल्ट आहे आणि याच्यासाठी ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमची असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन मुळात असायला पाहिजे. बरोबर आहे, दोन्ही गोष्टी असायला पाहिजे. एक तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमायला पाहिजे, त्याच्यामध्ये ॲन्सर राईट करता आलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला तेवढी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे आणि इफेक्टिव्ह इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. फालतू लिहून का उपयोग नाही, मार्क्स मिळणार नाहीत. पेपर भरून का उपयोग नाही, इफेक्टिव्ह इन्फॉर्मेशननं पेपर भरायला पाहिजे आणि दिलेल्या लिमिटमध्ये, दिलेल्या टायमामध्ये, समजते, तर ते उपयोगाचं आहे. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. महत्त्वाचे ग्रुप सांगितलेत, अजून काय राहिले असतील ते तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. पुढचं आर्टिकल कोणतं महत्त्वाचं आहे बघूया आपण. पुढचं जे आर्टिकल आहे ते ई कॉमर्स सेक्टरविषयी बोललं गेलं आणि त्या ई कॉमर्स सेक्टरमध्ये रोजगार वाढवण्याची आपल्याला खूप गरज आहे हे सांगणारे आर्टिकल आहे. आता ई कॉमर्स या आर्टिकलमध्ये विशेष काय सांगायचं नाही. याच्यामध्ये फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनमध्ये कसे कॉम्पिटिशन चालले आहे याच्यावरती सुद्धा भाष्य केलं आहे. मग फ्लिपकार्ट ॲमेझॉनविषयी बेसिक इन्फॉर्मेशन बघून ठेवायला पाहिजे. आणि ई कॉमर्स साईट कोणकोणते आहेत, ई कॉमर्स रिलेटेड बिझनेस कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ई कॉमर्स ही इकॉनॉमीशी रिलेटेड खऱ्या अर्थानं कन्सेप्ट आहे, डिजिटल इकॉनॉमीशी रिलेटेड खऱ्या अर्थानं कन्सेप्ट आहे. ती तुम्ही करूनच ठेवायला पाहिजे, समजते तुम्हाला. आणि त्याचबरोबर इथं कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचा उल्लेख आला आहे. मग आता कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्याच्याविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे.
त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला प्रीला तर विचारला जाऊच शकतो, मेन्सला पण विचारला जाऊ शकतो. त्यामुळं विशेष करून त्याच्यावरती फोकस देणं गरजेचं आहे. हा की पॉईंट या आर्टिकलमधला आहे आणि त्याचबरोबर ई-कॉमर्सचं तर बघूनच ठेवायचं आपल्याला. समजते तुम्हाला? एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे, बाकी काय सांगण्यासारखं या आर्टिकलमध्ये नाही आहे. आणि आणखी एक गोष्ट काय याच्यामध्ये, तर IT रूल्स नवीन आलेले आहेत. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स जे नवीन आले त्याच्यामध्ये मग कॉन्ट्रोवर्सी व्हॉट्सअपमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये चालू होते, आत्ताच बघितलं आपण. त्याचबरोबर ट्विटर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा चालू होते. मग ते नवीन 2021चे ज्या नवीन रूल आहेत ना, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो नवीन अमेंड केला गेला आहे तो सुद्धा बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल कोणतं महत्त्वाचं आहे बघूया. पुढचं जे आर्टिकल आहे ते टॅकलिंग द हिंदुत्व बगबियर. हे म्हणजे हे आर्टिकल काय सांगत आहे की मुस्लिम कॉन्स्टिट्यूट 14.2%. मुस्लिम पॉप्युलेशन आपल्यातली 14.2% पॉप्युलेशन मुस्लिम आहे आपल्यात. त्याचबरोबर पॉप्युलेशन अँड दलित 16.63. 2011च्या लोकसंख्येनुसार 2011मध्ये जी लोकसंख्या गणना झाली होती, रिपोर्ट आला होता ना, त्याच्यानुसार आहे हा. आणि त्याच्यामध्ये जे दलित पार्टिसिपंट्स जे आहेत पॉप्युलेशनमध्ये ते 16.63% आहेत असं इथं सांगितलं आहे. मग आता इथं बाकीचं काय झालंय, तर मुस्लिम आणि दलित एकत्र येत आहेत, ठीक आहे हां, आणि त्यांच्यामध्ये एक एकी निर्माण होती, एकमेकांना सहकार्याची भावना निर्माण होते. परंतु यांनी एकत्र येऊन उपयोग नाही. तर आपल्याला सेक्युलरिझम जपायचं असेल, धर्मनिरपेक्षता जपायची असेल ना, इथं सेक्युलरिझमवरतीच डिपेंड आहे खऱ्या अर्थानं आर्टिकल. तर अप्पर हिंदू कास्ट जे आहेत, हे दलित आहेत ते खऱ्या अर्थानं हिंदूच आहेत तसा विचार केला तर. काही बुद्धिस्ट सोडले तर हिंदूच आहेत, पण ती लोअर कास्ट आहे हिंदूतली. त्याच्यामुळे त्यांना वारंवार हेटाळणी सहन करायला लागली. इतिहास जर आपण बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना काय संदेश दिला होता, तर तुम्ही हिंदू जे रिलिजन आहे ते सोडून द्या, बाकी कोणतीही रिलिजन स्वीकारू शकता. त्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी बुद्धिस्टला होती. त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं होतं तुम्ही मुस्लिमसुद्धा स्वीकारू शकता, परंतु हिंदू अजिबात नाही. मग त्याच्यामध्ये हिंदूतली वर्णव्यवस्था आली. त्या वर्णव्यवस्थेला कंटाळून कुठंतरी मनुस्मृतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं होतं. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, हिस्ट्रीमध्ये हे सुद्धा आपण बघितलं आहे. मग याच्यामध्ये हे सांगितलं तर आजच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षता जपायची असेल तर यांच्याबरोबर हिंदू, अप्पर कास्ट हिंदू, अप्पर कास्ट जे हिंदू राहिलेले आहेत ना, त्यांनी सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे. तर आपण एकमेकांचे हित जपू शकतो, एकमेकांचे रिलिजन जपू शकतो, एकमेकांच्या ज्या कास्ट वर्गीकरण आपल्यात झालं आहे ते कुठंतरी संपुष्टात आणू शकतो. हे सांगणारं हे आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आलेला आहे. मग त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला हिस्ट्रीमध्ये, ज्यावेळी हिस्ट्री तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुम्ही ती विशेष करून बघणारच आहात. त्याचबरोबर मग यांच्याशी प्रोटेस्ट, मग काळाराम मंदिर प्रवेश असेल, त्यानंतर बाकी तळ्याचा सत्याग्रह असेल, ते सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर ह्यांनी काय सांगितलं की दलितांना आपण कायम तुच्छ लेखत आलोय. जे अप्पर कास्ट जे आहे ती दलितांना तुच्छ लेखत आलोय, त्यांची हेटाळणी करत आलोय. त्याचबरोबर मुस्लिमांना वारंवार वेगवेगळ्या दंगलींना सामोरं जावं लागतं. त्याच्यामध्ये मग गुजरातमध्ये 2002 मधली दंगल झाली होती, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना टार्गेट केलं होतं, मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची कत्तल झाली होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या गावांमध्ये दलित कम्युनिटीला, दलित समाज जो आहे त्यांना टार्गेट केलं जातं, त्यांची हत्या केली जाते. अशा प्रकारचं प्रकार या मायनॉरिटीबद्दल आपल्या देशामध्ये घडत आहे. त्याच्यासाठी मग सर्वांनी एकत्र येणं आणि आपली धर्मनिरपेक्षता जपणं गरजेचं आहे असं इथं या आर्टिकलमध्ये खऱ्या अर्थानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये मग सेक्युलरिझमचा उल्लेख आला आहे. मग सेक्युलरिझमची कन्सेप्ट काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचं एक विस्तारित नोट तुमच्याकडे असायला पाहिजे. कारण सेक्युलरिझम हे आपल्या घटनेच्या प्रस्तावनेत दिले आहे. वी द पीपल ऑफ इंडिया जे आपण म्हणतो ना, त्या प्रस्तावनेमध्ये दिले सेक्युलरिझम काय आहे. मग सेक्युलरिझमची कन्सेप्ट तुम्हाला त्याच्या दृष्टीतून माहिती असायला पाहिजे. बरोबर आहे. फंडामेंटल राईट जे आपले आहेत 12 ते 35, त्याच्यामध्ये मग सेक्युलरिझम कुठं आलं आहे, धर्माबद्दलचे राईट्स कोणकोणत्या सेक्शनच्या अंतर्गत आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. समजते? पुढे बघू काय इम्पॉर्टंट आपल्यासाठी. एवढंच इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये खऱ्या अर्थानं होतं. पुढं खऱ्या अर्थाने इथं आर्टिकल आपले समाप्त होत आहेत. इथून पुढं खऱ्या अर्थाने न्यूज चालू होत आहेत. आणि आत्ताच आपण बघितलं तर की जम्मू काश्मीरमधले जे महत्त्वाचे पक्ष आहेत ना, ते त्यातल्या जे 14 महत्त्वाचे लीडर आहेत त्यांना इन्व्हिटेशन सेंट्रल गव्हर्नमेंटकडून दिलं गेलं होतं.
डिस्कशनसाठी. कारण आता काय झालं आहे तर जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल 370 जेव्हापासून हटवलं आहे, आर्टिकल 370 जेव्हापासून हटवलं आहे ना, तेव्हापासून तिथं स्टेबल गव्हर्नमेंट किंवा तिथले जे महत्त्वाचे पर्सनॅलिटी होते ना, ती पॉलिटिक्समध्ये भाग घेताना दिसत नाहीत. सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर कोएलिशन किंवा कॉपरेशन करताना दिसत नाहीत. मग त्याच्यासाठीच खऱ्या अर्थानं यांची खरं तर म्हणूया आपण मनधरी करण्यासाठी यांना इन्व्हिटेशन पाठवलं होतं आणि या सर्वांनी मिळून गुपकर अलायन्स स्थापन केली आणि त्या अंतर्गत त्यांनी डिसिजन घेण्याचं ठरवलं होतं आणि ते डिसिजन कुठंतरी आता झालं आहे आणि यांनी हे ठरवलं आहे की आम्ही प्राईम मिनिस्टर जे नरेंद्र मोदी आहेत त्यांच्यासाठी डिस्कशन करण्यासाठी तयार आहोत, बातचीत करण्यासाठी तयार आहोत, हे सांगणारं हे आर्टिकल आहे. आणि कुठंतरी मग आता त्यांच्यामध्ये काय बातचीत होते हे खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. मग याच्या दृष्टीतून 370 आर्टिकल काय आहे हे बघून ठेवायला मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, हे बघूनच ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर 35A सुद्धा आर्टिकल वारंवार न्यूजमध्ये असतं, ते सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे या न्यूजच्या दृष्टीतून. समजते तुम्हाला. हे जे आहे मेन्या अपोजिशन पार्टीज की राष्ट्रमंच मीट, राष्ट्रमंचची वेगवेगळ्या पक्षांनी मिळून स्थापना केली होती 2018 खऱ्या अर्थानं आणि त्यांची पुन्हा एकदा भेट इथं झालेली दिसली आपल्याला माननीय शरद पवार यांच्या खरं तर नेतृत्वाखाली. आणि कुठंतरी सेंट्रल गव्हर्नमेंट जे आत्ताचं गव्हर्नमेंट आहे ना, BJP गव्हर्नमेंट, त्यांच्या विरोधात कुठंतरी कोएलिशन निर्माण, एक नवीन शक्ती निर्माण होताना आपल्याला दिसते. त्याच्यामुळं आता खऱ्या अर्थानं जे शरद पवार आहेत ना, त्यांच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्यांच्यावरती सर्व देशाचं लक्ष खऱ्या अर्थानं लागले असं आपण म्हणू शकतो. त्याच्यात ही न्यूज महत्त्वाची होती. पुढं बघू आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. पुढं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलं कोर्ट टेल्स गौडा टू पे ₹2 crore टू NIC इन डिफेमेशन केस. आता जे जनता दलचे फॉर्मर प्राईम मिनिस्टर जनता दलचे होते ना, ते HD देवेगौडा यांनी NIC ही एक कंपनी आहे त्याच्यावरती वेगवेगळे ॲलिगेशन लावले होते. त्यामुळे त्यांचं एक कुठंतरी त्यांची बदनामी झाली होती आणि त्यांनी त्याच्याविषयी दादसुद्धा मागितले होते. आणि त्याच्यामुळं आता द सिव्हिल अँड सेशन कोर्ट इन बेंगलुरू, सिव्हिल अँड सेशन कोर्ट जे बेंगलुरूच आहे त्यांना 2,000 रुपयेचं दंड जाहीर केला आहे की त्यांनी तो 2,000 करोड रुपयेचा दंड जाहीर केला आहे आणि त्यांनी तो NIC या कंपनीला देणं आता गरजेचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ त्यांच्यावरती फाईनच केलेलं आहे चुकीचे ॲलिगेशन केल्यामुळं. पुढची जी न्यूज आहे, हायकोर्ट स्टेज प्लॅन टू शट डाऊन डेअरी फार्म्स इन लक्षद्वीप. आता लक्षद्वीपचं पुन्हा एकदा न्यूजमध्ये आलं. लक्षद्वीपमध्ये जे नवीन जे रेग्युलेशन आले होते ना, त्याच्यामध्ये मग बीफ बॅन होता. मग त्याच्यामध्ये मिड डे मील स्कीम जे आहे ना, त्याच्यामध्ये मुलांना मिड डे मील दिलं जातं, जेवण एक टाईमचं जेवण दिलं जातं मुलांना. त्याच जेवणामध्ये जे नॉनव्हेज होतं ना, ते नॉनव्हेज इथं बॅन केलं गेलं होतं. पण ते कुठंतरी आता हायकोर्टानं, केरळ हायकोर्टानं खारिज केलेलं आहे, ते स्थगित केलेलं आहे तिथंच. अशा प्रकारचं कोणतंही रेग्युलेशन कंटिन्यू होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. यामुळं हे न्यूजमध्ये आता मिड डे मील स्कीम काय आहे तुम्ही बघून ठेवायला पाहिजे, खूप महत्त्वाचे होऊन बसतील. त्याचबरोबर लक्षद्वीप रिडेव्हलपमेंट ॲक्ट काय आहे, नवीन रेग्युलेशन काय आहे हे बघूनच ठेवायचं. मी अगोदर पण तुम्हाला सांगितले. पुढं सांगितले राईट टू लाईफ शुड टेक प्रायोरिटी. नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे, आता काय बघितलं होतं आपण, राईट टू लाईफ शुड प्रिवेल ओव्हर द राईट ऑफ पेटंट होल्डर्स. आता ट्रिप्स ॲग्रीमेंट होता आणि त्याच्यामध्ये पेटंट्सला जास्त महत्त्व दिले. मग या आपलं जे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे त्यांचे एक चेअरपर्सन आहेत, जस्टिस अरुण कुमार मिश्रा चेअरपर्सन आहेत नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे. त्यांनी हे सांगितलं आता पेटंट्सला महत्त्व देण्यापेक्षा आपण लोकांच्या जीवनाला महत्त्व द्यायला पाहिजे, लोकांचा जीव वाचवण्याला महत्त्व द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये आता नॅशनल ह्युमन राईट कमिशनविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. पुढं बघू काय इम्पॉर्टंट आहे. पुढं 2 पर्सनॅलिटी दिल्यात, त्यांच्या आत्ताच डेथ झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यातले मल्याळम सिनेमाशी रिलेटेड एक पहिली पर्सनॅलिटी आहे पोवाचल खादेर. यांनी जवळजवळ 1000पेक्षा जास्त सॉंग्स लिहिलेले आहेत आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 50 वर्ष काम केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मल्याळम सिनेमाशी रिलेटेड आहे ते आणि मोर दॅन 350 फिल्ममध्ये त्यांनी गाणी लिहिण्याचं, मल्याळम सिनेमामध्ये गाणी लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी ही महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे आणि त्यांचा आताच कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. दुसरी पर्सनॅलिटी आहे पद्मश्री अवॉर्ड विनर आहे ते पॅरासाला बी पोन्नामल
हे सुद्धा साऊथमधलेच, यांची नावं डेंजर असतात खऱ्या अर्थानं. ही साऊथमधलीच पर्सनॅलिटी आहे, खूप महत्त्वाची पर्सनॅलिटी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पद्मश्री अवॉर्ड विनर आहे. आता पद्मश्रीचा उल्लेख इथं आला आहे, मग पद्मश्रीचा क्रायटेरिया काय आहे, कधीपासून सुरुवात झाली, हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खऱ्या अर्थानं कर्नाटक म्युझिक मध्ये होतं. कर्नाटक म्युझिकमध्ये खऱ्या अर्थानं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं होतं. त्या 96 वर्षाच्या होत्या. आणि श्री स्वाती तिरुनल म्युझिक अकॅडमी जी आहेत, ती पहिली जी वुमन्सची बॅच होती ना, पहिली महिलांची बॅच होती ना, त्याच्या त्या खऱ्या अर्थानं पहिल्या बॅच मेंबर होत्या, त्याच्या मेंबर होत्या. आणि त्यानंतर त्याच्या प्राचार्यसुद्धा स्वाती तिरुमल कॉलेज आता ते ओळखलं जातं, त्यानंतर त्या प्राचार्यसुद्धा असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळत होतं. त्याच्यासाठी या 2 पर्सनॅलिटी महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज बघू कोणते महत्त्वाचे आपल्यासाठी. पुढं नवीन प्लॅन्ट GM रबर जेनेटिकल मॉडिफिकेशन. आता जीन्सचं मॉडिफिकेशन करून नवीन रबराचं एक रोपटं तयार केलं गेलं, झाड तयार केलं गेलं आणि त्याचं आसाममध्ये आता वृक्षारोपण खऱ्या अर्थानं त्याचं करण्यात आले. आणि ते जे खऱ्या अर्थानं कशामुळे केलं गेलं आहे, म्हणजे कशाला अकॉर्डिंग केलं गेलं आहे, तर आसाममध्ये जे एन्व्हायरमेंट आहे त्याला अकॉर्डिंग केलं गेलं, म्हणजे त्या एन्व्हायरमेंटमध्ये हे झाड चांगल्या रीतीनं टिकू शकतं आणि वाढू शकतं. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जेनेटिकल मॉडिफिकेशन केलं गेले आणि त्याचं तिथं रोपण केलं गेलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. द रबर बोर्ड रिसर्च फार्म ऑन द आउटस्कर्ट्स ऑफ द गुवाहाटी नाव स्पोर्ट्स द वर्ल्ड्स फर्स्ट जेनेटिकली मॉडिफाईड. हे वर्ल्ड्स म्हणजे जगातील पहिलं जेनेटिकल मॉडिफाईड रोपट आहे रबराचं, आणि ते तिथं प्लॅन्ट केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं गुवाहाटीमध्ये. खऱ्या अर्थानं आसाममध्ये गुवाहाटीमध्ये त्याचं रोपण केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. हे त्याचं ऑफिशियल नेमसुद्धा आहे, परंतु जगामधलं पहिलं जेनेटिकल मॉडिफाईड रबर प्लॅन्ट आहे हा, त्यामुळे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं होऊन बसतं. आणि त्याचं वृक्षारोपण आता कुठे गेले, आसाम गुवाहाटीमध्ये केले. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला याची बेसिक असणं गरजेचं आहे, समजते. त्यानंतर पुढं इथं बेसिक फॅक्ट काय दिलं आहे, द प्लॅन्ट वॉज डेव्हलप्ड ॲट द केरळा बेस्ड रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. रबर रिसर्च इन्स्टिट्यूट केरळा बेस्ड जे आहे ना, त्यांनी हे डेव्हलप केले, त्यांच्याद्वारे हे बनवलं गेले अशा प्रकारचं जेनेटिकल मॉडिफिकेशन करून. त्यामुळं हे इन्स्टिट्यूट विषयीसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि सायंटिफिक याला काय बोललं जातं, तर मॅंगनीज कंटेनिंग सुपर ऑक्साईड डिस्मिट्यूस हे याचं सायंटिफिक नाव असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. प्रीला डायरेक्ट क्वेश्चन याच्यावरती फॉर्म होऊ शकतो, त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचे जे आहे ते आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी ही आहे की 25% वॅक्सिनेशन प्रायव्हेट सेक्टरकडे दिलं गेले आणि 75% सेंट्रल गव्हर्नमेंट करेल असं पॉलिसी आत्ताची आहे. परंतु याच्यामध्ये ॲप्लिकेशन केले गेले की सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच आपण बघितलं की ॲप्लिकेशन केलं गेलं, त्याच्यामध्ये ही मागणी केली गेली की 100% वॅक्सिनेशन सेंट्रल गव्हर्नमेंटकडून करण्यात यावं. प्रायव्हेट सेक्टरवरती आपण थोडंसुद्धा 0% डिपेंड असायला पाहिजे प्रायव्हेट सेक्टरवरती, असं या ॲप्लिकेशनमध्ये डिमांड केलेली पाहाव्यास मिळाली. बघू सुप्रीम कोर्ट याच्यावरती भविष्यात काय निर्णय घेते. त्यानंतर पुढे सांगितले इंडियन स्टुडंट अनेबल टू रीच ऑस्ट्रेलिया ड्यू टू ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्स. ऑस्ट्रेलियामध्ये जे ॲडमिशन इंडियन स्टुडंटचे आहेत ना, त्यांना आता ऑस्ट्रेलियामध्ये जाण्यासाठी कुठंतरी अडथळे निर्माण होत आहेत. ऑब्वियस कारण आहे कोरोना व्हायरस, याच्यामुळं मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन टाकलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं खूपच कमी स्टुडंटचा विजा हा पास झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. यासाठी ही इम्पॉर्टंट आहे. ऑस्ट्रेलिया इंडिया रिलेशनशिप आपण बघून ठेवणे याच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. पुढं बघू कोणती न्यूज महत्त्वाची. पुढची न्यूज जी आहे, इन्सिस्टन्स ऑन ए क्लास 12 फिजिकल एक्झाम इरॅशनल ऑफ द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टामध्ये प्ली दाखल केली गेली आणि आत्ता जी नवीन एक्झाम CBSEनं डिक्लेअर केली गेली ती फिजिकली खऱ्या अर्थानं घेतली जाते किंवा ऑनलाईन, दोन्ही पद्धतीनं. परंतु पेरेंट्स त्यांचे पालक जे म्हणतात ते फिजिकल विद्यार्थी त्या एक्झामला हजर राहिले, प्रेझेंट राहिले आणि त्यांना जर कोरोनाची लागण झाली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला तर जबाबदार कोण आहे, ती भरपाई आम्हाला कशी मिळणार आहे. आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला याच्याविषयी विचारणा केली, CBSEला इनडिरेक्टली याच्याविषयी विचारणा केली
पुढे बघू निर्णय कसा होतोय. त्यानंतर पुढची न्यूज जी आहे ते हाऊस पॅनल फॉर स्टडी ऑन मल न्यूट्रिशन. पार्लमेंटमध्ये पॅनल स्थापन केला गेला आहे. कशासाठी तर कोरोना व्हायरसमुळं अंगणवाडी सेविका असतील किंवा अंगणवाडी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सॅनिटायझेशन किंवा स्वच्छता कशा पद्धतीनं प्रस्थापित केली जाते किंवा पुनर्स्थापित केली जाते. कारण कोविड-19मुळे सर्वत्रच सर्व काही बिखरले असं आपण म्हणू शकतो आणि ते पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग मल न्यूट्रिशनसाठी स्वच्छतेसाठी एक पॅनल नेमलं गेले. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं फोकस कशावर असेल तर अंगणवाडीमध्ये जी स्वच्छता आहे ती पूर्ववत करण्यावर असेल किंवा जर तिथं काय अशा पद्धतीचं वातावरण विस्कळीत झालं असेल तरी ते पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाईल. ह्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. पुढचं आता अंगणवाडी म्हटलं की आशा वर्कर वारंवार न्यूजमध्ये असतात. मग आशा वर्करविषयी कोणती स्कीम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून डेव्हलप केली गेलेली किंवा वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटची त्या महत्त्वाच्या स्कीम आपण बघून ठेवायला पाहिजे. याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. पुढची न्यूज पुन्हा आनंदाची काय आहे तर 50 लाख जे एका दिवसात 50 लाख लोकांना वॅक्सिनेट केले गेले आणि खूप अगोदरचे होते 8.9 मिलियन म्हणजे जवळजवळ 87 लाख लोकांना एका दिवसात वॅक्सिनेशन आपण केलं गेलं होतं. आता काल आपण बघितलं तर 50 लाख लोकांना एका दिवसात पहिला डोस दिला गेला आणि ती कुठंतरी चांगली गोष्ट आहे. आता पुढं आहे डेल्टा प्लस इज व्हेरियंट ऑफ कन्सर्न गव्हर्नमेंट. म्हणजे डेल्टा व्हेरियंट आपण बघितलं तर त्याचं सायंटिफिक नेम काय आहे तर B.1.617.2 हे नाव त्याचं आहे. त्याला डेल्टा व्हेरियंट आपण म्हणतो. खऱ्या अर्थाने इंडियामध्ये याचं ओरिजिन आहे असं जगाकडून म्हटलं जातं आणि तो खूप आता सेकंड लाट जी आली होती त्याच्यामध्ये प्रायोरिटी जी होती ना म्हणजे जास्त प्रमाणात डेल्टा व्हेरियंट आपल्याला आढळला आणि तो खूप सिव्हिअर आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावरती सिरियसली विचार करणं गरजेचं आहे ही सांगणारी ही न्यूज आहे. आता व्हेरियंट कोणकोणते महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला सांगतोच. तोपर्यंत ही न्यूज थोडक्यात बघू. जॅप्स कीव टू बूस्ट इकॉनॉमी विखे पाऊल. नीती आयोगाचे एक मेंबर आहेत विखे पाऊल. आता नीती आयोग न्यूजमध्ये म्हणजे नीती आयोगविषयी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. यांनी सांगितलं की जोपर्यंत आपण टोटल जनतेला वॅक्सिनेट करत नाही तोपर्यंत आपली इकॉनॉमी बूस्ट होऊ शकत नाही किंवा पूर्ववत होऊ शकत नाही. आता हे याच्यामध्ये सांगितले. या न्यूजमध्ये आता व्हेरियंटचा उल्लेख आला. मग वेगवेगळ्या देशातले महत्त्वाचे व्हेरियंट कोणते आहेत ते बघूया आपण. इथं महत्त्वाचे व्हेरियंट काय दिले तर UK महत्त्वाचा व्हेरियंट आहे त्याचा सायंटिफिक नेम आहे B.1.1.7. त्याला अल्फा आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नावं दिलीत ही अल्फा म्हणतो. त्यानंतर साऊथ आफ्रिकामध्ये B.1.351 हे सायंटिफिक नेम आहे त्याला आपण बेटा म्हणतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नाव दिले. ब्राझीलमध्ये P.1 सायंटिफिक नावचा व्हेरियंट आढळला त्याला आपण गॅमा म्हणतो. आणि इंडियामध्ये आत्ता आपण डेल्टा जो होता त्याचं सायंटिफिक नाव काय आहे तर B.1.617.2 हे नाव आहे. त्याला डेल्टा नाव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिले. त्याचबरोबर आणखी 2 व्हेरियंट आपल्यामध्ये आढळतात. त्याच्यामध्ये B.1.617.1 आहे इथं 0.2 आहे 0.1 आहे आणि 0.3 असा आणखी दोन प्रकारचे व्हेरियंट इंडियामध्ये आढळतात. ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची. पुढची न्यूज चायनाशी रिलेटेड आहे. चायनामध्ये वारंवार काय होतं हाँगकाँगमध्ये वारंवार प्रोटेस्ट होताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामध्ये मीडियाला सुद्धा वारंवार सप्रेस केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण हाँगकाँगमध्ये अनेक घटना आता घडत आहेत आणि कुठंतरी नाटकीय स्वरूपात तिथं मीडिया जे आहे ती त्या इन्सिडेंटवरती भाष्य करत नाही असं कुठंतरी चित्र निर्माण होताना आपल्याला दिसते. म्हणजे कुठंतरी चायनीज गव्हर्नमेंट जे आहे ना ते मीडियाला कुठंतरी मीडियावरती दबाव आणण्याचा तरी प्रयत्न करत नाही ना असे जगामध्ये वारंवार चर्चा असते. आणि याच्यामध्ये US जास्त ॲग्रेसिव्ह असतो. US गव्हर्नमेंट जास्त ॲग्रेसिव्ह असतं. त्याच्यावरती वारंवार टीका करताना आपल्याला दिसतं. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची. आता चायना इंडिया रिलेशन बघून ठेवायला पाहिजे. इंडिया USA रिलेशन काय बघून ठेवायला पाहिजे आणि त्याचबरोबर लोकेशन आपल्याला माहिती पाहिजे. आता हाँगकाँग कुठं आहे त्याचबरोबर शिंजियांग प्रोव्हिन्स विषय सुद्धा पुढची न्यूज आहे. त्याचं सुद्धा लोकेशन आपण बघणार आहोत. ते एकत्रित लोकेशन तुम्हाला दाखवीनच मी पुढं. इथं US जे ऑफिशियल आहेत त्यांनी तालिबानना हे सांगितलं तालिबानना उद्देशून हे सांगितलं आहे की मिलिटरी हे
एक सोल्युशन असू शकत नाही, कोणत्याही प्रकारचं सोल्युशन असू शकत नाही असं इथं सांगितलं. आपण शांततेत बसून चर्चा करूनच सोल्युशन काढू शकतो असं USA आता बोलताना दिसत आहे. कारण का तर USA काही महिन्यातच तिथले जे ट्रूप्स आहेत ना ते वापस घेताना आपल्याला दिसणार आहे. मग तिथं महत्त्वाचं काय चाललंय काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं, आत्ता पण थोडक्यात सांगतो. जे अफगाणिस्तानमध्ये काय चाललंय तर अफगाण गव्हर्नमेंट आणि तालिबान यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लॅश आपल्याला पाहाव्यास मिळतो वारंवार. कारण का तर तालिबान हे अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटच मानत नाही, त्यांना वारंवार विरोध करतं. मग त्याच्यामध्ये USAनं यांना फोर्स दिली होती, USAची फोर्स तालिबानकडून प्रोटेक्शन घेण्यासाठी. आणि तालिबान खऱ्या अर्थानं टेररिस्ट ऑर्गनायझेशन मानली जात होती. आता त्यांना सरकार थोड्या दिवसातच मानलं जाईल. कारण का तर USA जे आहे ते स्वतःचे ट्रूप्स तिथून वापस घेण्याच्या तयारीत आहे आणि या दोघांमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होऊन या दोघांमध्ये मिळून एक सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात USA असताना आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये मग पाकिस्तानसुद्धा मध्यस्थी करताना वारंवार आपल्याला दिसत आहे. ही सिच्युएशन अफगाणिस्तानमध्ये सुरू आहे. त्याच्यामुळं USA वारंवार अफगाणिस्तानवरती टिप्पणी, तालिबानवरती टिप्पणी करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याच्यामुळे ही न्यूज महत्त्वाची. पुढं बघू काय महत्त्वाचं आपल्यासाठी. पुढं आत्ताच तुम्हाला चायनाची ही न्यूज आहे. युनायटेड नेशनचे ह्युमन राईट कमिशन आहे ना, त्यांनी सांगितले ग्रेव्ह कन्सर्न आहे सिनजियांग प्रोव्हिन्समध्ये. सिनजियांग प्रोव्हिन्स आहे चायनाचा, त्याच्यामध्ये आपल्याला ती गोष्ट सिरियस घ्यायला पाहिजे. सिनजियांग प्रोव्हिन्समध्ये लोकांची खऱ्या अर्थानं तिथं मोठ्या प्रमाणात हत्या होते असं सुद्धा चित्र कधी कधी निर्माण झालंय. त्यानंतर तिथं लोकांवरती दबाव आणला जातो गव्हर्नमेंटकडून. तिथं मीडियासुद्धा त्या प्रकाराविषयी बोलत नाही असं सुद्धा आपल्याला वारंवार दिसतंय. मग युनायटेड नेशन ह्युमन राईट कमिशननं याच्यावरती सिरियस आपण विचार करणं गरजेचं असं स्टेटमेंट दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं, जे की खूप महत्त्वाचं आहे. याच्या दृष्टीनं आता युनायटेड नेशन न्यूजमध्ये मग युनायटेड नेशनविषयी बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. हे वारंवार मी सांगतोय आणि वारंवार सांगत राहीन इथून पुढे सुद्धा. मग याचं जॉग्राफिकल लोकेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग ते बघूया जॉग्राफिकल लोकेशन काय आहे मॅपच्या दृष्टीतून. आता खऱ्या अर्थानं हा आहे शिनजियांग प्रोव्हिन्स. एवढा जो आहे ना हो शिनजियांग प्रोव्हिन्स आहे. कुठंतरी इथं चायनीज गव्हर्नमेंटकडून ह्युमन राईट्सची व्हायोलेशन वारंवार केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि इथं मीडियासुद्धा चायनीज मीडिया जे आहे ते जास्त याच्यावरती भाष्य करताना सुद्धा दिसत नाही. त्याच्यामुळे आता युनायटेड नेशनला याच्यामध्ये स्टेप अप घेऊ लागते. वेगवेगळ्या कंट्रीसुद्धा याच्यावरती टीका करताना वारंवार आपल्याला दिसत आहेत. इथं शिनजियांग प्रोव्हिन्स आहे. त्यानंतर इथं आताच बघितलं इथं हाँगकाँग आहे. हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट चालू असतो. इथं तैवान आहे. हे जे आहे तैवान आहे, हाँगकाँग आहे किंवा इथला शिनजियांग प्रोव्हिन्स आहे हे वारंवार न्यूजमध्ये असतं. त्यामुळे जॉग्राफिकल लोकेशन तुम्हाला त्याचं माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची. पुढची न्यूज खऱ्या अर्थाने USAची रिलेटेड आहे. US शेअर्स प्लॅन टू अलोकेट 55 मिलियन वॅक्सिन डोसेस ग्लोबली. USA प्लॅन करत आहे, शेअर करत आहे आता की 55 मिलियन वॅक्सिन डोसेस लोकांना इतर कंट्रीज ज्या आहेत, पुअर आहेत किंवा मिडल इन्कम कंट्रीज आहेत, त्या कोवॅक्सिन प्रोग्रामच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं ते डोनेट करणार आहेत. आणि त्याचा कुठंतरी प्लॅन ते आता शेअर करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्याच्यामध्ये इंडियाला किती प्रमाणात त्याच्यातल्या डोस मिळतील, त्यांच्याकडून डोनेट केल्या जातील ते अजून शेअर झालं नाही किंवा ऑफिशियल इन्फॉर्मेशन तशी अजून डिस्क्लोज झालेली नाही. हे सुद्धा या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. इंडिया US रिलेशन बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कोवॅक्सिन प्रोग्राम काय बघून ठेवणं अत्यावश्यक होऊन बसते या दृष्टीतून. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. त्यानंतर पुढं US क्रिटिसिझम पोल्स इन मेडलिंग इराण. आता इराणविषयी US वारंवार स्टेटमेंट करताना दिसते. मग इराणकडून काय सांगण्यात आलं तर USA आमच्यावर जे स्टेटमेंट करत आहे ते कुठंतरी हस्तक्षेप आमच्या इंटरनल पॉलिटिक्समध्ये करताना दिसते. कारण का तर USAनं आताच जे रईझी नवीन प्रेसिडेंट निवडून आलेत ना त्यांच्यावरती सुद्धा टीका केलेली आपल्याला पाहाव्यास मिळालं. कारण ते जे इलेक्शन झालं ते कुठंतरी म्हणजे पहिल्यांदाच ते ठरवलेलं होतं असं सांगितलं आणि ते फेअर इलेक्शनसुद्धा नव्हतं. म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन किंवा मिस ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत असं USAकडून सांगण्यात आलं होतं. असं स्टेटमेंट USA ऑफिशियल्सकडून देण्यात आलं होतं. आणि त्याच्यावरती इराण असं म्हणतं की आमच्या इंटरनल पॉलिटिक्समध्ये USA कुठंतरी मध्यस्थी करताना दिसते असं त्यांनी सांगितलं. म्हणजे USA इराणमध्ये आता कुठंतरी टसल निर्माण होते, कुठंतरी शीतयुद्ध निर्माण झालेलं आहे. ही परिस्थिती आपल्याला पाहाव्यास मिळते. आता इराण इंडिया रिलेशनशिप बघून ठेवणं गरजेचं आहे आणि इराणचं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे ते सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे.
इथं आपलं आजचं द हिंदूचं डिस्कशन संपत आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार इम्प्रूव्हमेंट करू शकेल. आणि प्लीज सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. तर भेटू आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. गुड बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.